कोकणातलं देवकुंडे गाव सुंदर, हिरवगार आणि पर्यटकांना आवडणारं गाव. पण या गावात एक रहस्य होतं, कुंभारी नदीचं रहस्य. गावाला पिढ्यानपिढ्या वयोवृद्ध माणसं एक गोष्ट नेहमी सांगायची. कुंभारी नदीच्या तळाशी एक सोन्याची घागर पुरली आहे, पण ती काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसांना नदी जिवंतपणे गिळते. काही लोक त्याला अंधश्रद्धा म्हणत, पण मागे काही लोक अचानक गायब झाले होते. नदीच्या कडाला त्यांचे चप्पल, कपडे सापडले, पण शरीर नाही. तरीही नदी शांतच होती, जणू काही घडलंच नाही. गावकरी त्या नदीला देवकुंड नदी म्हणायचे, कारण तिच्या तळाशी काही देवाचं किंवा भूताचं रहस्य दडलंय असंच त्यांना वाटत असे. गावात राहणारा 22 वर्षाचा विलास खूप मेहनती होता, पण गरिबीत जगणारा. आई वडील आजारपणामुळे लवकरच वारले. त्याची 12 वर्षाची बहीण मानसी, ती खूप निरागस पण सतत आजारी असायची. डॉक्टरांनी सांगितलं होतं, मानसीला औषधं व शहरातली ट्रीटमेंट हवं, नाहीतर उशीर होईल. पण परिस्थिती नादान असल्यामुळे पैशाची टंचाई होती. तिच्या ट्रीटमेंटला खूप पैसे लागणार होते. विलास काहीही करून बहिणीचा जीव वाचवण्याच्या तयारीत होता. तो मानसीला वाचवण्यासाठी काहीही करायला तयार होता. त्यावेळी त्याच्या कानावर पुन्हा घागरीची अफवा आली. रात्री नदीत सोनेरी प्रकाश दिसला. विलासच्या मनात पहिल्यांदाच गंभीर विचार आला, कदाचित ती घागर खरंच असेल आणि तिच्यात सोनं चांदी असेल. मला त्याची गरजही आहे. एका रात्री मानसीला झोपवल्यावर विलास नदीकडे गेला. आकाश पूर्ण काळं होतं, कीटकांचा आवाजही बंद झाला होता. नदीवर कोणीही नव्हतं. नदी शांत पण प्रेतासारखी स्थिर होती. अचानक पाण्यातून सोनेरी प्रकाशाचा एक झोत वर आला, मंद, जणू कोणीतरी खोलीतून दिवा पेटवून ठेवला आहे. विलास तो प्रकाश पाहून आश्चर्यचकित झाला. ही गोष्ट खरंच आहे, घागर इथेच आहे. तो काही पावलं पाण्याकडे गेला. इतक्यात नदीच्या कडेला बसलेली एक वयोवृद्ध बाई दिसली. त्याने इतका वेळ बघितलं तर नदीवर कोणीच नव्हतं. मग अचानक ती बाई कुठून आली, तेही रात्रीच्या 12 वाजता. आणि ती बाई विलासच्या गावातलीही नव्हती. तिचे केस ओले होते, डोळे लाल. ती विलासकडे न पाहताही म्हणाली, घागर शोधायला आला आहेस ना? तुझ्या आधीही लोक आले, पण परत गेले नाहीत. नदी तिचं सोनं कुणालाच देत नाही. विलास घाबरला. ती बाई एक विचित्र, थरकाप उडवणारं हसू हसली. जाशील तर एकटाच, नाही येशील. विलास मागे हटला, डोळे झाकून घेतले. 2 सेकंदांनी तो बाईकडे पाहतो, तर तिथे ती बाई नव्हती. ती बाई कुठे गायब झाली, तिचं चिन्हही नाही. हा सगळा प्रकार बघून विलास खूप घाबरला व घरी निघून गेला. दुसऱ्या दिवशी विलास तात्या कुणबींना भेटायला गेला. तात्या वयस्कर पण नदीबद्दल सगळं माहिती असणारी. विलास त्यांना त्या रात्री घडलेलं सगळं सांगतो. तात्या एक दीर्घ श्वास घेतात. विलास, ती बाई जिवंत नाही. 30 वर्षापूर्वी तिचा मुलगा घागर शोधायला गेला आणि नदीने त्यालाच नाही तर तिलाही खेचून नेले. तात्यांचं बोलणं ऐकून विलास सुन्न झाला. तात्या पुढे सांगतात, एकदा एक साधू गावात आला होता. त्याने मोठा खजिना न मिळावा म्हणून ती सोन्याची घागर स्वतः नदीत पुरली. पण गावकऱ्यांनी त्याला मारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी खजिन्यासाठी साधूला नदीत ढकललं. साधू नदीच्या तळाशी जाताना म्हणाला, माझ्या धनावर लोभ कराल तर नदी तुम्हाला जिवंतपणे गिळून घेईल, पण माझ्या धनाचा चांगला वापर करणाऱ्यास मी आशीर्वाद देईन. त्या दिवसापासून सोन्याची घागर नदीत दिसते, पण फक्त त्या माणसाला जो शुद्ध मनाने जातो. विलास खूप घाबरलेला होता, पण मानसीचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर आला. घागर मलाच हवी. काहीही झालं तरी तो तयारी करू लागला. दोरी, बांबू, पाण्यात श्वास घेण्याची साधी व्यवस्था, एक टॉर्च. पण गावात त्याच्या मागे एक अंधुक सावली दिसू लागली. रात्री कोणीतरी त्याच्या घराजवळ कुजबुजते. दरवाजावर 3 वेळा विचित्र ठोके पडायचे. मानसी म्हणायची, दादा, कुणीतरी खिडकीतून पाहत आहे, लाल डोळ्यांचा. विलासने बाहेर पाहिलं तर कोणीच नसायचं. घागरचा शाप जणू त्याचा पाठलाग करू लागला. मग एके रात्री पूर्ण अमावस्या होती. आकाशात चंद्र नाही, सगळीकडे काळाकुट्टा अंधार. विलास नदीवर पोहोचला. जशीच तो पाण्यात उतरला, पाणी अनैसर्गिक थंड जाणवलं. पेयजलापेक्षा मृतदेहाच्या पाण्यासारखं. पाण्याच्या तळाशी कुणाचा तरी कुजबुजण्याचा आवाज येत होता, ये, खाली ये, सोन्यासाठी ये. तरीही विलास खोल उतरत गेला. पाण्याखाली विचित्र हिरवी धुक्यासारखी छटा होती.
थोडं पुढे एक मोठी सावली दिसली, जणू एखादं मानवी शरीर. क्षणात ती सावली गायब झाली. त्याचं हृदय धडधडू लागलं. अचानक त्याच्या हाताला काहीतरी कठीण धातूसारखं काहीतरी लागलं. विलासला कळालं, घागर आहे. ती सोन्याची होती, अर्धी चिखलात गाडलेली. पण जशीच त्यानं घागर उचलायचा प्रयत्न केला, एक हात थंड लांब पाण्यातून आला आणि त्याच्या पायाला घट्ट पकडलं. विलास थरथरला. टॉर्च वळवला. ते होतं एक प्रेत. डोळे नाहीत, फक्त खोल पोकळ्या. तोंडातून पाणी वाहतंय. ते प्रेत म्हणालं, सोनं सोड. आम्हीही सोन्यासाठी आलो आणि इथेच बांधलेलो. तूही राहशील. विलास भीतीने चित्कारला, पण आवाज पाण्यात दबला गेला. तो झटू लागला. आपल्या पाय त्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न करू लागला. प्रेताने त्याला तळाशी ओढायला सुरुवात केली. अचानक पाण्यात एक सफेद प्रकाश पसरला. घागर स्वतः हलली आणि विहिरीतून साधूसारखी आकृती वर आली. त्याचा आवाज गूढ पण शांत होता. तू लोभी नाहीस. तू तुझ्या बहिणीसाठी आला आहेस. प्रेत तत्काळ गायब झालं. घागर चिखलातून सुटली. साधू म्हणाला, घे, पण लक्षात ठेव, सोन्याचं मूल्य दानात आहे, लोभात नाही. प्रकाश गायब झाला. विलास पाण्याबाहेर आला, थरथरत पण जिवंत. घागर बाहेर काढताच ती पुन्हा सोन्याची नव्हे, मातीची दिसू लागली. विलास निराश झाला. इतका धोका घेऊनही त्याने घागर उघडली. आत सोनं नव्हतं, पण एक कागद आणि एक लहानशी पिशवी होती. त्या कागदावर लिहिलं होतं, तुझ्यासारख्या माणसासाठीच हे घागर उघडते. यात असलेलं धन गावासाठी वापर. तुझ्या बहिणीसाठी तुला कधीच काही कमी पडणार नाही. पिशवीत काही सोन्याच्या नाणी होती, इतकी की मानसीचा संपूर्ण उपचार होऊ शकेल. विलास त्या पैशाने मानसीचा इलाज करून घेतो. ती पूर्ण बरी होते. विलास उरलेलं धन गावासाठी वापरतो. गावकऱ्यांसाठी नवीन विहीर खोदणे, औषधे, बियाणं आणून देणं. गावकरी म्हणतात, विलास तुझ्या हातून देवकुंडेचं सोनं खरंच उजळलं. पण नदीचं रहस्य तसंच आहे. कधी कधी रात्री अजूनही पाण्यात सोन्याची चमक दिसते आणि कधी कधी नदीकाठी ती लाल डोळ्यांची बाईही गायब होणाऱ्या आवाजात कुजबुजते. घागर मिळाली, पण शाप संपलेला नाही. आजही त्या नदीत रात्रीच्या वेळी गेलेले माणसं गायब होतात. त्यांचे कपडे आणि चप्पल नदी काठावर सापडतात. त्या नदीचं रहस्य नेमकी काय असेल, जाणून घ्यायचे असेल तर अंतरंग स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर जाऊन ऑलवर क्लिक करा. म्हणजे अशाच नवनवीन स्टोरीज तुम्हाला बघायला मिळतील. स्टोरी आवडली असल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.